आज आपल्यासोबत आहे गोविंद बळीराम सावदेकर. गोविंद बळीराम सावदेकर हे कलावंत आहेत, कविता लिहितात, गीतं लिहितात, परंतु हे व्यक्तिमत्व प्रसिद्धीपासून फार लांब राहिलेलं. सध्या ते मिस्त्री काम करतात. आज आपल्यासोबत गोविंद बळीराम सावदेकर आहेत. गोविंद भाऊ, तुमचं आमच्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद साहेब. गोविंद भाऊ, तुम्हाला या गीता, आपण जे गीत लिहिता, गीत गायन करता, ही आवड आपल्याला केव्हापासून निर्माण झाली? मी 4थ्या वर्गात असताना माझे बंधूंनी कला पथकाचा संच तयार केला होता आणि त्यांचे गाणे ऐकून मला असं वाटलं की मलाही आलं पाहिजे असं, आणि तेव्हापासून मी थोडी थोडी गायला, त्यांचीच गीतं गायला सुरुवात केली होती. तेव्हापासून मला हा छंद लागलेला आहे. गोविंद भाऊ, जेवढं मला माहिती आहे तेवढं त्या बाबतीत बोलतो. आपण फार गरिबीतून आलात. आपलं मूळ गाव जवळ, त्यानंतर आपण पोट भरण्यासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी आपण 40 वर्ष अविरत मिस्त्री काम केलं. तिथला आपला जीवनाचा प्रवास कसा झाला? तिथला तर साहेब कसं अडचण होती. आता इथून जाणं आणि झोपडपट्टीमध्ये राहणं खूप हे जीवन होतं. परत मुलांची शाळा आहे, ते खूप त्रास झाला समजा. तरी पण कसं तरी त्यात बाहेर पडलं आणि मुलांची शाळा असल्यामुळं मला हा छंद जास्त जोपासता नाही आला. तरी पण अधूनमधून मी हा छंद माझा जोपासायचा. म्हणजे तुम्ही तुमचं मिस्त्री काम करूनही तुम्ही गीत वगैरे लिहिणं, कविता लिहिणं, गायन करणं हे करत होते? हो हो हो. सर्व असं म्हणजे प्रत्येक एखादा विषय आठवला की मी त्याच्यावर लिहायचं. मग मला आठवलं की असं कधीतरी शिवाजी महाराज लिहायचं, कधी बाबासाहेब लिहायचं, कधी एखादं असं लोकगीत लिहायचं. गोविंद भाऊ, नुकतीच फेब्रुवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. बरोबर. अख्खा जगभर सर्व महाराजांची जयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराजांबद्दल एखादं गीत आहे आपल्याकडे? हो 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 आहे. आमच्या आधुनिक केसरीच्या रसिक मायबापांसाठी सादर करा. जरूर जरूर जरूर. हाँ, दुश्मन को करता था चैलेंज खुला, दुश्मन को करता था चैलेंज खुला, बड़ा जिगर वाला था, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला लल्ला, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला. शिवाजी नाम था, नाम जैसे काम था, शिवाजी नाम था, नाम जैसे काम था, दुश्मन के वास्ते शिवबा बड़ा अनुभव था, दुश्मन के वास्ते शिवबा बड़ा अनुभव था. काबीज किया उसने, काबीज किया उसने बड़ा बड़ा किला, बड़ा जिगर वाला था, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला लल्ला, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला. शाहिस्ते खान की उंगलियों को तोड़ा, शाहिस्ते खान की उंगलियों को तोड़ा, हाथी जैसे अफजल खान का पेट उसने फाड़ा, हाथी जैसे अफजल खान का पेट उसने फाड़ा. दुश्मनों का पुर्जा पुर्जा, दुश्मनों का पुर्जा पुर्जा किया उसने ढिल्ला, बड़ा जिगर वाला था, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला लल्ला, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला. तारीफ में सिवा बाके अब मैं क्या कहूँ, तारीफ में सिवा बाके अब मैं क्या कहूँ, माता मांग के लौटा दी सूबेदार की बहू, माता मांग के लौटा दी सूबेदार की बहू. करम शिव बाका, करम शिव बाका, वहा बल्ला बल्ला, अरे बड़ा जिगर वाला था, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला लल्ला, बड़ा जिगर वाला था, जिजाई का लल्ला. खूप सुंदर गोविंद भाऊ, खूप सुंदर आपण गीत गायला आमच्या
आधुनिक कस्टडीच्या सर्व प्रेक्षकांसाठी. खरं तर गोविंद भाऊ आतापर्यंत गेली 40 वर्ष आपण मिस्त्री काम केलं. मिस्त्री काम करताना आपण आपला छंद जोपासला. हे गीत लिहिण्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली? मला ही प्रेरणा मी 10वीत असताना वामन दादाचे गीत गायचा. मी पहाट झाली प्रभा म्हणाली, पाणी वाढ ग म्हणाय पाणी वाढ ग, विहार आपले बांधा ओळख भीमाला वेड्या. हे खूप म्हणजे आकर्षित झालो या गाण्यांमुळे वामन दादाच्या आणि प्रताप सिंग दादांचे गाणे. थांबा हो थांबा गाडीवाले दादा, म्हणून मी माझ्या वेड्या वाकड्या शब्दामध्ये थोडंफार लिहितोय. वामन दादा आणि प्रताप सिंग दादा बोदळे यांच्या काव्यशैलीचा प्रभाव दादांवर आहे. दादा अजून एक महत्वाचं, आपण ज्या जवळा बुद्रुक गावामधून येता त्या जवळा बुद्रुक गावाला नागसेन दादा सावदेकर जे प्रख्यात महाराष्ट्राचे कवी आहेत, गायक आहेत, ते सुद्धा आपल्या गावचेच आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्या ज्या गावाला पार्श्वभूमी आहे ते सर्व या कलावंतांची गीतांची लाभलेली आहे. दादा हे आपण शिवाजी महाराजांवरती गीत गायलं, असं एखादं लोकगीत आपण गाऊ शकता का? हो हो जरूर नक्कीच. तर मी असा माझी फॅमिलीने मला एक वेळ म्हटलं की 2 सुना असून मी मोलकरी नाही, म्हणून त्याच्यावर त्या कल्पनेवरून मला सुचलं आणि मी गीत लिहिलं. मोलकरीन झाली सासू, मोलकरीन झाली सासू, राज करती सुना. मोलकरीन झाली सासू, राज करती सुना. फार वाईट आला बाई आता जमाना, फार वाईट आला बाई आता जमाना, फार वाईट आला बाई आता जमाना. थोरली धाकटी सुना 2-2, थोरली धाकटी सुना 2-2, एका घराचे यांनी तुकडे केले 3, एका घराचे यांनी तुकडे केले 3. सांगा मग एकत्र, सांगा मग एकत्र, कधी होतील का पुन्हा. फार वाईट आला बाई आता जमाना, फार वाईट आला बाई आता जमाना. एक जय भीम वाली दुसरी आहे बंगाली, एक जय भीम वाली दुसरी आहे बंगाली. एक गुगल गाय दुसरी छैल छबिली. मग दोघीही वाजवतात, मग दोघीही वाजवतात आपलाच तुंतुना. फार वाईट आला बाई आता जमाना, फार वाईट आला बाई आता जमाना. एक देते ताना दुसरी मारते टोमना, एक देते ताना दुसरी मारते टोमना. तुटली मुलं माझी जशी गाय वासरावीना, तुटली मुलं माझी जशी गाय वासरावीना. व्यथा या मनाची, व्यथा या मनाची, गोविंद सांगू मी पुन्हा. फार वाईट आला बाई आता जमाना, फार वाईट आला बाई आता जमाना. खूप छान दादा, खूप छान आपण लोकगीत गायलं. खरं तर समाजामध्ये जे वास्तव घडतं, जीवन जगताना सासू सुना म्हणजे कौटुंबिक भांडणं हा कलह होतच असतो. त्या कौटुंबिक कलहाचं जे वर्णन आहे ते दादाने आपल्या गीतामध्ये सादर केलं. दादा आपण आंबेडकरी चळवळीबद्दल फार काम केलं. आपण वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात आपण थोडंफार वावरले मुंबईला असताना. तर बाबासाहेबांवरती एखादं गीत? हो हो जरूर. तर मला लोकांना असं सांगायचं आहे की हे दगड-धोंडे पूजून काही खरं नाही, की खरोखर ज्या माणसांनी आपल्यासाठी काहीतरी केलं प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे. जसं शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज. तर असं यांनी आपल्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवलं. असं या देवांनी आपल्यासाठी काही केलं नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, का करता रे देव देव, देवांना आली नाही आपली किव. का करता रे देव देव, देवांना आली नाही आपली किव. देवांना कोंबड बकर हवं, देवांच्या बापाची हाय का ठेव.
आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे, आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे, आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे. जगणे झाले होते कठीण आम्हा काही ना कळे, जगणे झाले होते कठीण आम्हा काही ना कळे. त्या वेळेला साऱ्या देवांनी मिटले होते डोळे, आमच्या जीवनात प्रकाश पडे बाबा भीमाच्या मुळे, आमच्या जीवनात प्रकाश पडे बाबा भीमाच्या मुळे. आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे. उच्चारता जय भीममुखी संकट दूर दूर पडे, उच्चारता जय भीममुखी संकट दूर दूर पडे. हाती घेता निळा झेंडा रक्त आमचे सडसडे, म्हाताऱ्याला जवानी चढे बाबा भीमाच्या मुळे, म्हाताऱ्याला जवानी चढे बाबा भीमाच्या मुळे. आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे. पशु पक्षी कुत्री मांजरी जेथे पाणी पिती, पशु पक्षी कुत्री मांजरी जेथे पाणी पिती. माणूस असून आम्हा पाणी पिण्याची बंदी होती, खुले झाले ते 14 तडे बाबा भीमाच्या मुळे, खुले झाले ते 14 तडे बाबा भीमाच्या मुळे. आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमाच्या मुळे. सांगून गेले बाबा जीवन जगण्याचे ते धडे, सांगून गेले बाबा जीवन जगण्याचे ते धडे. म्हणून चालाया लागले सारे लाचार रुडे पांगळे, गोविंद जीवन तुझं हे घडे बाबा भीमाच्या मुळे, गोविंद जीवन तुझं हे घडे बाबा भीमाच्या मुळे. आम्हा नवजीवन हे मिळे बाबा भीमा. खूप सुंदर आणि अप्रतिम गीत गायलं दादा आपण बाबासाहेबांवरती. दादा आपल्याला ह्या कवी कल्पना कशा सुचतात? असं एखाद्या वेळेस कल्पना सुचली म्हणजे ते असं प्रत्यक्षात उतरवते माणूस. असा एखादा कुठला अनुभव की आपल्याला आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी घडलं आणि त्याच्यावरती आपण कविता लिहिली, किंवा आपल्यासमोर एखादा प्रसंग आला आणि आपण त्या प्रसंगावर लगेच एखादे गीत किंवा कविता लिहिली, असं एखादा आपल्या आयुष्यातील प्रसंग? हा, तर असं मी शाळेमध्ये असताना असा एक किस्सा घडला होता आणि मग त्याच्यावर मी ते गीत लिहिलं होतं. तर ते गीत असं आहे. नेमकं काय घडलं होतं दादा? किस्सा काय झाला थोडक्यात? थोडक्यात म्हणजे आता मी 8वीला असेल त्यावेळेस म्हणजे असं मुलामुलींचं म्हणजे तारुण्यात पदार्पण झाल्यासारखं होते. आणि त्यावेळेस म्हणजे आम्ही असं जडता आणण्यासाठी शेतात गेलो, मग मुलींनी आम्हाला हात दिला आणि माझी आधी कथा सांगत असताना एका मुलीने मला चिमटा घेतला आणि एका मुलीने वर्गामध्ये माझी चुगली असं टीचर जवळ सांगितली. म्हणून थोडक्यात याच्यावर मी असं लिहिलं होतं. चकवा 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 हिने दिला कसा, चकवा 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 हिने दिला कसा. माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा, माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा. आणि डॉक्टरची एक मुलगी होती, दिसायला खूप सुंदर होती, म्हणून तिला म्हटलेलं आहे, अग गोर गोर रूप तुझं चंद्रापरी, गोर गोर रूप तुझं चंद्रापरी. सोडणार नाही तुला आता मेलो जरी, सोडणार नाही तुला आता मेलो जरी. माझी चुलत बहीण होती आणि तिनं चुकणी केली होती की हा आमच्याकडे बघून हसला, म्हणून म्हटलं चमचा 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 भरून दिला रसा. आणि माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा, माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा. एकीचं नाव सुशीला होतं, एकीचं नाव रेखा होतं, म्हणून म्हटलेलं आहे, प्रिय तू सुशीला जीव मला दिला, प्रिय तू सुशीला जीव मला दिला. रेखाला बघून गोविंदने दिलं हसविला, रेखाला बघून गोविंदने दिलं हसविला. बसला बसला
बसला सावदेकरचा घसा. माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा. माझ्या मनात तुझ्या गमतीन बघ केला हसा. मस्त दादा, फार आपण जे जो अनुभव सांगितला त्या अनुभवाने आपण गीत सादर केलं. नक्कीच फार सुंदर आणि अप्रतिम गीत दादा या ठिकाणी गात आहे. दादा, आपला जो 40 वर्षाचा एकंदर सर्व प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण बरीच गाणी लिहिली. हो. आपल्या एखादा कुठला कथा असं आपला काव्यसंग्रह किंवा एखाद्या गीताचं पुस्तक वगैरे आपण काढलं आतापर्यंत? नाही, आतापर्यंत मला तो टाइमच नाही मिळाला, कारण माझे मुलं शाळेमध्ये होते. मी याच्याकडे एवढं लक्ष देऊ शकलो नाही, त्यामुळं मी अजून असं प्रसिद्धीच नाही आलेला आणि असं अंधारात पडल्यासारखा आहो. कारण लेकरांचं शिक्षण बुडून या मार्गाला लागायचं मला काही चांगलं वाटलं नाही, म्हणून असं आतापर्यंत माझं काही नाही. बघा, एक प्रतिभावान कवी आहेत, गायक आहेत, परंतु अजूनही स्वतः त्यांनी सांगितलं की मी अंधारात पडलेला आहे. अनेक त्यांनी गीतं लिहिली, गीतं गायली, परंतु आतापर्यंत प्रसिद्धीपासून फार दूर, लोकांना फार कमी माहिती आहे की दादा गीतं लिहितात, गीतं गायतात. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या आधुनिक केसरीच्या प्रेक्षकांसाठी असे व्यक्ती शोधून काढतो जे साहित्य, कला, संस्कृती, गीत यामध्ये त्यांनी फार नाव कमावलेलं आहे, परंतु ते प्रसिद्धीपासून फार दूर आहेत, लोकांना फार कमी माहिती असतं. अशा लोकांचा आम्ही शोध घेत असतो आणि त्या लोकांची मुलाखत, त्या लोकांचं जगणं, त्या लोकांचा संघर्ष आम्ही आपल्या आधुनिक केसरीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत असतो. दादा, आपण अनेक गीते लिहिली, आपल्या आवडीचं एखादं गीत आमच्या रसिक बाबांसाठी? जरूर जरूर. तर माझ्या कानावर असं येत आहे की बाबा संविधान बदलणार आहे किंवा बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मी हे गीत लिहिलं आपणासमोर सादर करतो. जिंदगी मौत बन जाएगी अंगार से खेलना छोड़ दो. जिंदगी मौत बन जाएगी अंगार से खेलना छोड़ दो. अरे संविधान बदलने वालों गद्दारो, हम जय भीम वाले हैं, हमसे लड़ना छोड़ दो. हात लावला संविधानाला, जर का हात लावला संविधानाला, आमच्या जीवारी लागेल कड, आमच्या जीवारी लागेल कड. तुमचं तिथंच पाडू मळ, सेना भीमाची लय वर चढ. तुमचं तिथंच पाडू मळ, सेना भीमाची लय वर चढ. तुमचं तिथंच पाडू मळ, सेना भीमाची लय वर चढ. घेऊन घटनेचा फायदा. मोदी साहेबांनी चाय विकत होते, आज या भारत देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून म्हणायचं आहे. घेऊन घटनेचा फायदा, मिळविला मोठा औदा. आता बदला या पाहती भीम बाबाचा कायदा. आता बदला या पाहती भीम बाबाचा कायदा. मनुवाद्यांनो जातीवाद्यांनो, मनुवाद्यांनो जातीवाद्यांनो, नका करू असे वळवळ, नका करू असे वळवळ. तुमचं तिथंच पाळू मळ, सेना भीमाची लय वर चढ. तुमचं तिथंच पाळू मळ, सेना भीमाची लय वर चढ. वाचवण्या संविधान आमचा गेला तरी प्राण. वाचवण्या संविधान आमचा गेला तरी प्राण. नाही माघारी हटणार भीमाचे खानदान. नाही माघारी हटणार भीमाचे खानदान. जय भीम वाले बरची भाले, जय भीम वाले बरची भाले. तुमचं छाटतील शिर धड, तुमचं छाटतील शिर धड. तुमचं तिथंच पाळू मळ, सेना भीमाची लय वर चढ. तुमचं तिथंच पाळू मळ, सेना भीमाची लय वर चढ. मारू किंवा मारू, जिंकू नाहीतर हारू. मारू किंवा मारू, जिंकू नाहीतर हारू. वाट दावली बाबाने, संघर्ष आम्ही करू. वाट दावली बाबाने, संघर्ष आम्ही करू. गोविंद हो पुढ होऊन निर्भीड, गोविंद हो पुढ होऊन निर्भीड. बनवैऱ्याचा कर्दन काढ, बनवैऱ्याचा कर्दन काढ. आणि त्याच तिथंच पाड मळ, सेना भीमाची लय वर चढ. त्याच तिथंच पाड मळ, सेना भीमाची लय वर चढ. त्याच तिथंच पाड मळ, सेना भीमाची लय वर चढ. क्या बात आहे, खूप सुंदर दादा.
आपण संविधानावरती फार सुंदर आणि फार अप्रतिम गीत आपण गायलं. दादा, आपण मुंबई सारख्या शहरामध्ये 40 वर्ष घालवली. बरोबर. तिथला आपला प्रवास या लिखाणाचा, गायनाचा कसा गेला? तिथं आपण काही स्टेज शो वगैरे केले? नाही, स्टेज शो नाही केले, पण घरी असं माझे फ्रेंड वगैरे यायचे. मग कोणी ढोलक वाजवायचा, माझा मुलगा एक कॅशो वगैरे वाजवायचा. मग असे 2-3 मित्र जमले आणि घरीच असं थोडेफार मी पण हार्मोनियम वाजवतो. मग घरच्या घरी असं रिहर्सल केले. 2-3 गाणी मी माझ्या युट्यूबवर टाकले माझ्या मुलांनी असं. आणि म्हणजे तुमचं जे आहे घरी, तुम्ही जे मित्रमंडळी बसताय त्या ठिकाणी आपण गीत वगैरे हो, गायन गातो मी. करता. आतापर्यंत आपण दादा किती गीतं लिहिले सांगू शकाल? आतापर्यंत मी जवळजवळ 40 ते 50 गीतं लिहिलेली आहेत. काही त्यातून बहिंदी, मायावती यांच्यावर आहेत काही, आणि बाबासाहेब आहे, काही लोकगीत आहेत, काही डबल मिनिंगचे पण आहेत असं. आपण मुंबईला असताना काही काळ आपण कुठल्या राष्ट्रीय पक्षाची सुद्धा आपण ते निगडीत होता? नाही, फक्त मी BSP मध्ये होतो, त्यामुळे मायावतीवर थोडेफार गीतं काढलेले आहेत मी असं. एखादं गीत बहीण मायावतीवरती हा. मनुवादी की छोड़ के गली, मनुवादी की छोड़ के गली, मनु नीति के उड़ा के खिल्ली, हाथ में लेकर सत्ता की किल्ली, काबिज करना है हमें दिल्ली, दुश्मन को गिराना है नीचे, चलो बहन के पीछे, दुश्मन को गिराना है नीचे, चलो बहन के पीछे, हिम्मत वाली जिगर से शेरनी, भीमराज की बेटी हिम्मत वाली जिगर से शेरनी, BSP में आकर कर दी बहुजनों में रोशनी, जो बहुजन हित की सोचे चलो बहन के पीछे, जो बहुजन हित की सोचे चलो बहन के पीछे. खूप सुंदर दादा. दादा, खरं तर असं म्हटलं जाते की गीत संगीत हे माणसाचं दुःख हरवण्याचं एक महत्वाचं साधन आहे. बरोबर. आपण किती दुःखामध्ये असलो पण आपण एक सुंदर गीत जर आपण ऐकलं तर आपल्या मनाला फार चांगलं वाटते, आणि ते काम आपण करता. एवढंच नाही तर आपण मिस्त्री काम करता. मिस्त्री काम करत असताना आपण छंद जोपासता, गीतं लिहिता, गीत गायन करता. परंतु आतापर्यंत कोणीच लोकांना आपण माहिती नाही की दादा आपण गीत गायन करता, गीत लिखाण करता. खरं तर एखादं असं लोकगीत दादा आमच्या प्रेक्षकांसाठी परत एखादं. कि जुदा जमाने से गौतम मेरा करीना निकला, कि जुदा जमाने से गौतम मेरा करीना निकला, हजार मोतियों में भीम मेरा नगीना निकला, कि हजार मोतियों में भीम मेरा नगीना निकला, कि हजार मोतियों में भीम मेरा नगीना निकला, मेरे जिंदगी का दिमाग ज्ञान से भरा हुआ खजीना निकला, कि गौतम तुम्हारे पीपल के छांव में दुनिया की काया बदल जाएगी, कि गौतम तुम्हारे पीपल के छांव में दुनिया की काया बदल जाएगी, अगर तुम्हारे चरणों में ये जान गई तो कितनी मजा आएगी. म्हणून म्हणायचं आहे की आम्ही चालते फिरते मुर्दे होतो. पूर्वी आमचे बापदादा चालते फिरते मुर्दे होते, पण बाबासाहेबांनी कसं केलं, करिश्मा भीम जी ने अजब कर दिया, करिश्मा भीम जी ने अजब कर दिया, हम मुर्दों को जगा के गजब कर दिया, हम मुर्दों को जगा के गजब कर दिया, करिश्मा भीम जी ने अजब कर दिया. मनु के जुल्म हम पर हो रहे थे, मनु के नीच कर्मों से हम मर रहे थे, कोई भी नहीं आया बचाने गोविंद, क्योंकि 33 करोड़ भगवान बेखबर सो रहे थे. मनु के मिट्टी में चमका भीम सितारा, मनु के मिट्टी में चमका भीम सितारा, एहसान भीम जी ने बेहिसाब कर दिया, हम मुर्दों को जगा के गजब कर दिया.
गायक ज्यांनी खूप सुंदर सुंदर गीतं लिहिली आणि आपल्यासोबत शेअर सुद्धा केली असे दादा आपल्यासोबत आहेत. दादा, एखादं लोकगीत आमच्या रसिक मायबापांसाठी. जरूर जरूर. तर नवीन नवीन मुलाचं लग्न होते आणि ती मुलगी मग तिच्या नवऱ्याला सांगते. तर काय सांगते ते या गीतातून मी थोडक्यात सांगितलेलं आहे. बरं. एकत्र राहिल्याने होते या झगडा झगडा झगडा, एकत्र राहिल्याने होते या झगडा झगडा झगडा, राजा राणी संसार मांडू या वेगळा, राजा राणी संसार मांडू या वेगळा, राजा राणी संसार मांडू या वेगळा. नको सासूची कर्ण गुलामी, सांगतो बजावून तुला मी. नको सासूची कर्ण गुलामी, सांगतो बजावून तुला मी. नाही खपत बोललेलं जरा मी, नाही खपत बोललेलं जरा मी. आई पकी तुझी रे हरामी, आई पकी तुझी रे हरामी. दोष मलाच देते ती सगळा सगळा सगळा, राजा राणी संसार मांडू या वेगळा, राजा राणी संसार मांडू या वेगळा, राजा राणी संसार मांडू या वेगळा. खरंच खूप सुंदर दादा. राजा राणी संसार मांडू या वेगळा. बऱ्याच वेळा लग्न झाल्यानंतर सुना लगेच आपल्या पतीला म्हणतात की आपण वेगळं राहायचं. याच्यावरती अनेक लोकगीतं सुद्धा लिहिलेली आहेत, गायलेली आहेत. दादा, आपण बाबासाहेब आंबेडकरांवरती आता किती 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 गाणी लिहिली असतील? बरेचसे गाणे लिहिले बाबासाहेबांवर. एखादं गीत. बर. तर मी आता मुंबई सारख्या शहरात राहिलो. बर. तर तिथं मला प्रमुख गोष्ट ही जाणवली की जे मोठमोठ्या हुद्द्यावर लोक लागलेले आहेत किंवा 1 क्लास ऑफिसर आहेत, हे चौकामध्ये किंवा रस्त्याने जयभीम करायला लागतात किंवा ओळखच दाखवत नाही. आणि मजूर जो वर्ग असतो हा तर बिंदास कुठेही जयभीम नमस्कार चमत्कार काय जे असेल ते करतात. म्हणून यांच्यासाठी मी हे गीत लिहिलेलं आहे की जे जयभीम करायला लागतात मग त्यांचं पूर्वी काळ कसा होता हे जाणीव करून दिलेली आहे मी त्यांना या गीतात. म्हणून म्हटलेलं आहे, अरे लाजतोय कशाला, अरे लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला, लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला. भीम कृपेने रोजच भरती येते खिशाला, भीम कृपेने रोजच भरती येते खिशाला. मग लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला, लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला. तुझा विटाळ वयाचा कोणी नव्हतं रे मायेचा, तुझा विटाळ वयाचा कोणी नव्हतं रे मायेचा. शिळ्या तुकड्यावर तू जगायचा, दिन रात तू राबायचा, दिन रात तू राबायचा, शिळ्या तुकड्यावर जगायचा. भीमामुळे चिकन तंदुरी मिळते कुशीला, भीमामुळे चिकन तंदुरी मिळते कुशीला. मग लाजतोय कशाला, जय भीम कराया लाजतोय कशाला, लाजतोय कशाला, जय भीम कराया लाजतोय कशाला. केली ब्राह्मणांनी मस्ती, गावाबाहेर होती वस्ती, केली ब्राह्मणांनी मस्ती, गावाबाहेर होती वस्ती. रोज अनवाणी पायाने तू करायचा फिरस्ती, रोज अनवाणी पायाने तू करायचा फिरस्ती. झाली गावात माळी 4 चाकी गाडी आहे बशाला, झाली गावात माळी 4 चाकी गाडी आहे बशाला. मग लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला, अरे लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतो कशाला. लाजतोय कशाला, जय भीम बोलाया लाजतोय कशाला. दादाने सांगितलं की समाजातील लोक बाबासाहेबांच्या कृपेमुळे पुण्यामुळे मोठमोठे साहेब होतात, परंतु जय भीम करायला अजूनही ते लाजतात. असं एक सुंदर गीत दादाने आपल्यासोबत गायलं. खरं तर दादा फार गरिबीतून आलेले आहेत, 18 वर्ष झालेले आहेत त्यांनी आपलं जीवन काढलं.
त्यांचं लहानपण जवळ या गावामध्ये गेलं. तिथून त्यांनी थेट मुंबई गाठली. पोट भरण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. तिथं त्यांनी आपला प्रपंच चालवला. तिथं मिस्त्री काम करत करत त्यांनी आंबेडकरी चळवळीवर अनेक गीतं लिहिली, गीतं गायली. परंतु हा माणूस प्रसिद्धीपासून फार अलिप्त राहिला, दूर राहिला. आज सावदेकर दादा आपल्या सोबत आहेत. त्यांनी फार सुंदर सुंदर गीतं आपल्या आधुनिक केसरीच्या मायबापांसाठी या ठिकाणी गायली. त्यांचा आपण जीवन प्रवास या ठिकाणी जाणून घेतला की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठलं काम केलं, कशी गीतं लिहिली, हा सर्व प्रवास त्यांनी आपल्यासमोर कथन केला. दादा, मी आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूबच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळ दिला आणि आम्हाला एक अशी प्रदीर्घ आपली मुलाखत दिली. मुलाखतीच्या माध्यमातून आपण एक गीतं सुद्धा या ठिकाणी गायली. आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत.